वेलकम टू डिजी टेक स्वाध्याय यूट्यूब चॅनल. इयत्ता 9वी मराठी धडा 3 कीर्ती कठियाचा दृष्टांत विथ शॉर्ट आन्सर आणि 100% गुण मिळवून देणारी प्रश्नोत्तर. 1. कोणास उद्देशून म्हटले आहे ते लिहा. उत्तर: 1. वानरया नागदेवाचार्य. 2. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. 3. गोसावी श्री चक्रधर स्वामी. आकृती पूर्ण करा. उत्तर: कठी जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये, निष्ठापूर्वक काम करण्याची वृत्ती, लोकांनी स्तुती केल्यावर फुशारून जाण्याची सवय. प्रस्तुत दृष्टांतातील उपदेश तुमच्या शब्दात सांगा. प्रस्तुत दृष्टांतातील उपदेश. उत्तर: आपले मन सर्व विकारांपासून दूर ठेवले पाहिजे. आपण एखादा चांगला गुण आत्मसात केला किंवा एखादी चांगली कृती केली तर त्याच्यासुद्धा अहंकार बाळगता कामा नये. हा अहंकार म्हणजे विकारच होय. सर्व विकारांपासून दूर राहून मन शुद्ध राखले तर तो खरा वैरागी होय. पुढील शब्दांना प्रमाण भाषेतील शब्द सांगा. कठिया पुजारी. सी थंडी. कायसिया कसली. कव्हणी कोणी. आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा. उत्तर: नागदेवाचार्य हे महानुभाव पंथातील एक ज्येष्ठ शिष्य होते. त्यांची पंथाच्या विचारांवर निष्ठा होती. ते अगदी निष्ठेने पंथाच्या विचारांनुसार आचरण करीत असत. त्यामुळेच असे आचरण करताना ते कष्टाची पर्वा करीत नसत. एके दिवशी सकाळी सकाळी ते पंथासाठी माती काम करीत होते. कडाक्याची थंडी पडली होती. सर्व शिष्यांना थंडीत काम करणे अवघड बनले होते. पण कष्टांची पर्वा न करता नागदेवाचार्य काम करीत राहिले. हा त्यांचा खूप चांगला गुण होता. मात्र आपण वैरागी आहोत, आपण हे कष्ट सहन करू शकतो असा अहंकार त्यांच्या मनात निर्माण झाला. म्हणजेच नागदेवाचार्यांचा चांगला गुण त्यांना हानिकारक ठरला, अवगुण ठरला. पाठातील दृष्टांत वेगळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. उत्तर: आमच्या परिसरात अगदी अलीकडेच घडलेली घटना आहे. आमच्या परिसरातील शाळेचा SSC परीक्षेचा निकाल खूप चांगला लागला. यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना व पालकांनाही शिक्षकांबद्दल कृतज्ञता वाटत होती. त्यातही श्री वसंतराव नाटेकर या शिक्षकांबद्दल तर खूप आदर वाटत होता. ते भाषणाला उभे राहिले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. आपण विद्यार्थ्यांसाठी किती कष्ट घेतले, रात्र जागरणे केली, जेवणा खाण्याची पर्वा केली नाही, स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष दिले नाही वगैरे त्यागाचे वसंतरावांनी भरभरून वर्णन केले. हे सर्व खरेच होते. पण बोलता बोलता ते स्वतःची स्तुती करू लागले तेव्हा लोक नाराज होऊ लागले. शेवटी तर मी नसतो तर विद्यार्थ्यांना एवढे यश मिळालेच नसते असेही ते म्हणाले. यावरून त्यांना प्रचंड गर्व झाल्याचे दिसत होते. म्हणजे केवळ चांगला गुण असून उपयोगाचे नाही, गर्वामुळे चांगला गुणही वाया गेला. पाठातील तत्व आम्हाला या प्रसंगात पाहायला मिळाले. पुढचे स्वाध्याय पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.